आणि नागपूरमध्ये अधिवेशन कालावधीमध्ये विविध मागण्यांसाठी पोलीस पाटलांनी मोर्चा आणलाय। राज्यभरातून आलेल्या पोलीस पाटलांचं नागपूरमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातले अनेक पोलीस पाटील नागपूरमध्ये जमा झालेले आहेत। सध्या त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनासंदर्भातली आणखी माहिती तुषार कोहळे आपल्याला देतील। तुषार, कविता, राज्यभरातले पोलीस पाटील आज विधान भवनावर धडकलेले आहे। माझ्या पाठीमागे जर का तुम्ही हे दृश्य बघितलं तर शेकडोच्या संख्येने साधारण 5000 पोलीस पाटील राज्यातल्या वेगवेगळ्या भागातनं नागपूरमध्ये पोहोचलेले आहे आणि आज त्यांचा विधान भवनावर मोर्चा निघालेला आहे। त्यांची जी प्रमुख मागणी आहे की जे पोलीस पाटील आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हायला पाहिजे। आपण त्यांना विचारूया, काय मागणी आहे तुमच्या? साहेब, आम्ही नाशिकवरून आलोय। महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे आमचे राज्याध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रातील पोलीस पाटील या ठिकाणी उपलब्ध आहेत। आमची प्रमुख मागणी आहे, अनेक दिवसापासून गृहमंत्री साहेब आम्हाला शब्द देतात, ह्या अधिवेशनामध्ये करतो त्या अधिवेशनामध्ये करतो, परंतु साहेबांनी दिलेला शब्द आजपर्यंत पाळला गेलेला नाही आणि म्हणून आज सर्व राज्यभरातून पोलीस पाटील या ठिकाणी आलेत। आमचं असलेलं 6500 रुपयाचं मानधन हे 18000 रुपये सरकारने आम्हाला वाढवून द्यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। सेवानिवृत्तीनंतर वयवर्ष 65 करावं आणि पोलीस पाटील निवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या वारसांना आपल्या सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि निवृत्त झाल्यानंतर बघू शकतो की पोलीस पाटलाच्या वेगवेगळ्या मागण्यांनी या मागण्यांना घेऊन या पोलीस पाटलांचं आंदोलन आपल्याला विधान भवन परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।